नमस्कार. द मॅथ गुरुजी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत पूरककोनाचे उदाहरणं. तर उदाहरणं विचारलं आहे 145 मापाच्या पूरककोनाचे माप काढा. हा उदाहरणं आपल्याला विचारलं आहे. तर आपण त्याचं पूरककोनाचे माप आपण P मानू. पूरककोनाचे माप आणि आपल्याला माहीत आहे की पूरककोनाची मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. आणि आपल्याला विचारलं आहे 145 अंश. मग आपल्याला 145 अंश अधिक P आणि पूरककोनाचे माप किती असते? 180 अंश असते. आणि त्यानंतर आपल्याला 145 संख्या ही दोघीकडे मिळवूया. 145 ही संख्या दोघीकडे मिळवली आपण. 145 अंश 145 अंश. तर इकडे आपल्याला माहीत आहे ही संख्या काय होईल? कॅन्सल होईल. त्यानंतर त्यानंतर 180 अंशमधून 145 अंश वजा केले तर काय राहील? 35 अंश राहील. तर 145 अंश पूरककोनाची 145 अंश मापाच्या पूरककोनाचे माप 35 अंश असते. दुसरा उदाहरण विचारलं आहे A अधिक 30 अंश व 2A अंश एकमेकांचे पूरक कोन आहेत. तर प्रत्येक कोनाचे माप किती हे आपल्याला सोडवायचे आहे. तर उत्तर सोडवूया. A अधिक 30 त्यानंतर 2A आणि पूरक कोनाचे माप किती आहे आपल्याला माहीत आहे की त्याचं माप 180 अंश असतं. त्यानंतर याची आपण A आणि 2A याची जर बेरीज आपण केली तर किती होणार? 3A आणि 30 ही संख्या आपण इकडे पाठवली तर ती काय होऊन जाते? वजा होते. त्यानंतर आपल्याला A ची किंमत काढायची आहे, बरोबर? A ची किंमत काढायची आहे म्हणजे इथे उत्तर काय येणार? 180 अंशमधून 30 वजा केले तर किती येणार? 150 येतील. त्यानंतर आपल्याला A ची किंमत काढायची आहे म्हणजे काय? 150 ही संख्येला 3 ही संख्येने आपण भाग दिला तर काय? 3 पाचा 15 आणि हा 0 म्हणजे A ची किंमत किती आली? 50 आली. त्यानंतर आपल्याला काय विचारलं? A अधिक 30 अंश याचा माप विचारलं म्हणजे A अधिक 30 म्हणजे 50 अधिक 30 किती होणार? 80 अंश. त्यानंतर दुसरं विचारलं आहे 2A अंश. 2A म्हणजे 2 गुणिले 50 म्हणजे किती होणार? 100 अंश. त्यानंतर त्या कोनांची मापे 80 अंश व 100 अंश आहेत. जर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.